श्रावण मासापासून आपले आता विविध सण चालू होत आहेत, तर त्याच्यासाठी आणि वर्षभरासाठी तर प्रथम येतो ती आपली दीप अमावास्या। तर असं दीपपूजनसाठी आम्ही समईसाठी असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लटकन्स केलेले आहेत। ही आंब्याची पानं, विड्याची पानं आहेत। ही फुल रियूज आमची छोटीशी मूर्ती पण असेल तरी तुम्ही ठेवून त्याची पूजा करू शकता, किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आमच्याकडे गजरे आहेत। आपल्याकडे नाना तऱ्हेचे असे गजरे आहेत जे डोक्यातही माळू शकतो आणि देवीसाठी, लक्ष्मीसाठी ही मोठी इंचेसमध्ये तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये आपल्याला करून मिळतील। ही अशी 2 प्रकारची आपल्याला फुलं मिळतील, पूर्णपणे वॉशेबल आहेत, पूर्णपणे फॅब्रिकमध्ये। त्याच्यामध्ये आपल्याला ही कस्टमाइज साईज करून मिळते। सोनचाफा हां, लक्ष्मी व्रतासाठी पण होणार, तुम्हाला गणपतीच्या गौरीसाठी सुद्धा होणार। तर केळीचे खांब मिळतील। तर हा स्पेशल कॉइन मध्ये आम्ही माळ आणलेली आहे। आमच्याकडे 3 इंच आणि 6 इंचामध्ये कमळ अवेलेबल आहे। नमस्कार मंडळी, मी उदय मंडळाच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मंडळी, आज मी आपल्याला सुंदर असं कलेक्शन शेअर करणार आहे। तर आता आपला श्रावण महिना चालू होतोय आणि श्रावणामध्ये दीप अमावास्या, त्याचप्रमाणे वरदलक्ष्मी पूजन, लक्ष्मी पूजन असतात। तर लक्ष्मी पूजनासाठी लागणारं सर्व प्रकारचं साहित्य आज मी आपल्याला शेअर करणार आहे। अगदी समई डेकोर पासून कलश डेकोर, देवीच्या वेण्या, हार, विविध प्रकारच्या रांगोळ्या, खूप साऱ्या प्रकारचं कलेक्शन मी आपल्याला शेअर करणार आहे। त्याचप्रमाणे मंडळी, दीप क्रिएशन मध्ये आपल्याला वर्षभर विविध सणांसाठी लागणारं साहित्य मिळेल। तर आता आपला गणेशोत्सव सुद्धा जवळ येतोय, तर 2 पार्ट मध्ये मी आपल्याला व्हिडिओ शेअर करणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला लक्ष्मी पूजनासाठी लागणारं सर्व प्रकारचं साहित्य शेअर करणार आहे आणि पुढील व्हिडिओमध्ये मी आपल्याला गणपती डेकोरेशनसाठी लागणारं सर्व प्रकारचं साहित्य शेअर करणार आहे। तर स्क्रीनवरती मी ताईंचा नंबर शेअर केलाय, तर दिलेल्या नंबरवरती आपण ऑनलाईन ऑर्डर करू शकता। तर 15 ऑगस्ट पर्यंत ऑर्डर स्वीकारल्या जातील, तर लवकरात लवकर ऑर्डर करा। आणि ताई मुंबईमध्ये वेगवेगळ्या एक्झिबिशन मध्ये स्टॉल लावत असतात। तर येत्या 31 जुलै 1-2 ऑगस्टला ताईंचा स्टॉल असणार आहे मोरिया एक्झिबिशन, दादर वेस्ट, शिवाजी पार्क, वनिता समाज हॉल। स्टॉल नंबर असणार आहे C6। तर नक्की ताईंच्या स्टॉलला भेट द्या आणि दिलेल्या नंबरवरती ऑनलाईन ऑर्डर करा। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। नमस्कार। नमस्कार, दीप क्रिएशन परिवारामध्ये आपलं स्वागत आहे। आणि आपण श्रावण मासापासून आपले आता विविध सण चालू होत आहेत, तर त्याच्यासाठी आणि वर्षभरासाठी आमच्याकडे खूप काही नवीन प्रोडक्ट आहेत, तर तुम्ही ते बघू शकता। आत्ताच आपली आषाढी एकादशी झालेली आहे, त्याच्यानंतर आपल्या आता सणांची सुरुवात होते। तर प्रथम येतो ती आपली दीप अमावास्या। तर दीप अमावास्याच्या दृष्टीने आम्ही खूप काही सुंदर अशा व्हरायटीज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। सगळ्यांना असं समजत नाही की स्टॉल असतो तिथे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवता येत नाही आणि तुम्हाला बघता सुद्धा कन्फ्यूज असता तुम्ही लोक। तर त्या कशा वापरायच्या आणि कसं आहे ते आम्ही छोट्या याच्यामध्ये डेमो करून तुम्हाला दाखवलेलं आहे। तर असं दीपपूजनसाठी आम्ही समईसाठी असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लटकन्स केलेले आहेत याच्यामध्ये। त्याच्यासाठी जर बॅकड्रॉप हवा असेल तर तसं छोटासा बॅकड्रॉप आहे। पुन्हा समईला लावण्यासाठी अशा छोट्या छोट्या बाहुल्या पण आहेत की जेणेकरून तुम्ही अशा ह्या लावू शकता। तसेच आपल्याकडे चौरंगासाठी चौरंगाचे कवर सुद्धा आहेत आणि आता विविध प्रकारच्या नवीन रांगोळ्या आमच्याकडे आहेत ज्या ह्या फॅब्रिकमध्ये आहेत, ह्या वॉशेबल सुद्धा आहेत। याच्यामध्ये तुम्हाला विड्याची पानं पण मिळतील, पावलं मिळतील, स्वस्तिक मिळतील। प्लेनमध्ये हवे असेल तर आंब्याची पानं, विड्याची पानं सुद्धा मिळतील। असं केळीचं पान आहे आपल्याकडे। पुन्हा ह्या OHP शीटवरच्या रांगोळ्या आहेत, ह्या पूर्ण वेल्वेट फॅब्रिक आणि थ्रेडवर्कमध्ये आहेत। ही आंब्याची पानं, विड्याची पानं आहेत। ही फुल रियूज आहेत, होणारी वॉशेबल आहेत, तुम्ही कशीही वापरलात तरी त्याला काहीही होणार नाही। तसेच ही OHP शीटवरती थ्रेडवर्कची रांगोळी आहे, ही पण तुम्ही कशी पण अरेंज करू शकता। त्याच्यानंतर हे आसन आहे ॲक्रेलिक वरती केलेलं। तुम्हाला ह्याचा मल्टीपर्पज यूज, तुम्ही मूर्त्या ठेवा, कलश ठेवा, एखादी गणपतीची छोटीशी मूर्ती पण असेल तरी तुम्ही ठेवून त्याची पूजा करू शकता। रांगोळीमध्ये डिझाईन, हा रांगोळीमध्ये आहेत डिझाईन्स, छोटी मोठी कलर्स आहेत त्याच्यामध्ये। आणि आसनमध्ये फुलांचे कलर वेगळे वेगळे आहेत तुम्हाला। हा, आणि वुडन मध्ये आहे का ते? नाही, हे ॲक्रेलिक वरती केलेलं आहे, पण त्याचा बेस तसा मजबूत आहे की तुमची छोटी एखादी मूर्ती गणपतीची असेल तर तुम्ही त्याच्यावरती ठेवून तुमचा गणेश उत्सव पण करू शकता। अच्छा। दीप अमावास्येसाठी आता आपण ह्या ज्या रांगोळ्या आहेत MDF मधल्या त्या पण दिवे लावण्यासाठी तुम्ही यूज करू शकता। हे समईचा हा नवीन एक प्रकार आहे अजून समई लटकनचा, किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आमच्याकडे गजरे आहेत, ते सुद्धा तुम्ही गजरे वगैरे समईला लावून तुम्ही
डेकोर करू शकतो आपण. हा डेकोरेशन वेगळे वेगळे प्रकार आम्ही दाखवले आहेत. तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे कसे तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने तुम्ही ते लावा. अच्छा, वेगवेगळे प्रकार आहेत. हा ही रांगोळी आहे MDF वरती आहे. हा. एक सरस्वतीचं वाहन मोर म्हणून त्याला सुशोभित केलेली आहे. आणि हा दीप म्हणजे दिवा म्हणून त्याच्यासाठी हे पण तुम्ही यूज करू शकता दीपपूजनासाठी. आपल्याकडे नाना तऱ्हेचे असे गजरे आहेत. ह्या शेवंतीचा गजरा आहे, सुंदर असा अबोलीचा गजरा आहे, त्यानंतर छान असे पांढरे गुलाबी गजरे आहेत, त्याच्यानंतर असे खूप सुंदर असे गजरे आहेत जे डोक्यातही माळू शकतो आणि देवीसाठी, लक्ष्मीसाठी, समईसाठी सुद्धा आपण हे लावू शकतो. हे काहीतरी वेगळं वाटतंय. हा, ह्याची उंची पण आम्ही खूप दिलेली आहे. 15 इंचाचा हा गजरा आहे. जवळजवळ उंची दिलेली आहे, 15 इंच दिलेली आहे. आणि हे सगळे आपले गजरे आहेत हे 12 इंचामध्ये आहेत. गौरीसाठी वगैरे पण आता स्पेशल असे लावू शकता तुम्ही. वेणी म्हणता येणार नाही कदाचित, पण गजऱ्यामध्ये सुद्धा हा वेणीसारखा प्रकार आपण केलेला आहे. सो हे सुद्धा फॅब्रिकमध्येच आहेत. ह्याच्यामध्ये सुद्धा कलर्स आणि तुम्हाला डिझाईन्स, पॅटर्न्स मिळतील. असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. हे बघा, सुंदर असे जुईचे गजरे आहेत. वॉश करू शकतो का? सगळे वॉश करू शकता, काहीही ह्याला होणार नाही. सगळं पूर्णपणे फॅब्रिक आहे. आणि जास्तीत जास्त हे बघा, आम्ही हे हँडमेड आहेत. हे आपल्याला बाजारात नाही मिळणार. लक्ष्मी, गौरी, वरदलक्ष्मी असे आपल्याकडे नवरात्रीसाठी गळ्यात घालायला आपल्याकडे माळा आलेल्या आहेत. तर आपण हे कसे परिधान त्याला केले आहेत हे आपण व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहोत. पण अशा प्रकारचे वेगवेगळे आपल्याकडे कलर्स आहेत. त्याच्यामध्ये आपल्याकडे हे असे समई डेकोरेशन्सला लटकन्स आहेत. त्याच्यानंतर हे बघा, हे 3 प्रकारचे असे लटकन्स आहेत. हे असे गजरे पण आहेत. समईसाठी पण यूज करू शकता तुम्ही, केसात घालायला सुद्धा यूज करू शकता, बांधू शकता. बरोबर. काय चार राहिलेले नाही. बरोबर. ते लोकांना जड होतं म्हणून हा छोटा नाजूकसा सुद्धा गजरा तुम्ही परिधान करू शकता, काही हरकत नाही. किंवा आंबाड्यामध्ये सुद्धा आपण लावू शकता. हा, त्याच्यानंतर अशी छोटीशी अशी फुलं आहेत जी तुम्ही वाजमध्ये, आता गणपती डेकोरेशनला म्हणून वाजमध्ये तुम्ही ठेवू शकता. ही सुद्धा फॅब्रिकमध्ये आहेत. त्यानंतर अशा माळा आहेत. हे सुद्धा आपण बघितलं ह्या लक्ष्मीच्या माळांमध्ये. तसेच ही माळ आहे. ही मोठी इंचेसमध्ये तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये आपल्याला करून मिळतील. किंवा लटकन म्हणून वापरू शकतो. लटकन म्हणून पण वापरू शकता, पण ही देवी म्हणून अशी घालू शकता. ही अशी घालू शकता आपण. ही अशी फुलं आहेत फॅब्रिक फ्लॉवर्स. हां, फॅब्रिक फ्लावर्समध्ये. आणि ही फुलं आपण रांगोळीसाठी वगैरे पण ठेवलेली आहेत. आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवली जातील. तर ती रांगोळीमध्ये किंवा हारामध्ये, लटकन्समध्ये अशा प्रकारे तुम्ही ठेवू शकता. ही अशी 2 प्रकारची आपल्याला फुलं मिळतील. ही अस्टरची आहेत ना? ही अस्टरसारखीच के आहेत ती. हळदी कुंकवाला वाण वगैरे, हळदी कुंकवाला वाण म्हणून पण ही फुल देऊ शकता तुम्ही. देवाला वगैरे सुद्धा वापरू शकता तुम्ही. हे असे कलर्स आहेत आपल्याकडे फॅब्रिकमध्ये. आणि हे डेलिया आहे. ह्याचं एक खासियत आहे, ही रांगोळीमध्ये पण आपण ठेवू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला पाठी त्याला हुक दिलेला आहे, जो आपण फ्रेममध्ये अडकवण्यासाठी वगैरे पण त्याचा यूज करू शकतो. अशा प्रकारचे आहेत. पूर्णपणे वॉशेबल आहेत, पूर्णपणे फॅब्रिकमध्ये आहेत. ही ह्याच्यामध्ये 4 कलर्स आहेत. एक पिवळा, रेड, मँगो येल्लो, राणी पिंक असे 4 प्रकारचे आपल्याला, आणि व्हाईट, अशा प्रकारचे 4-5 कलरमध्ये आपल्याला ते अवेलेबल होती. ही माळ आहे. ह्याच्यामध्ये कलर्स व्हेरिएशन आहेत. ही माळ आपण खूप सुंदर प्रकारे ह्याचा यूज करू शकतो. गाडीमध्ये आपले छोटे बाप्पा असतात तर त्यांनाही हार म्हणून यूज करू शकतो, गजरा म्हणून यूज करू शकतो. तसंच आम्ही एक युनिक असं प्रोडक्ट केलं आहे की ते बॅकड्रॉप डेकोरेशनसाठी आम्ही यूज केलेलं आहे. ते सुद्धा आम्ही तुम्हाला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. असे आपल्याकडे खूप सुंदर असे छोट्याशा मूर्त्यांसाठी 2-3 इंचाच्या ज्या मूर्त्या असतात त्यांच्यासाठी आपण असे छान छान फॅब्रिकमध्ये आणि स्टोनमध्ये असे हार आहेत आपल्याकडे. हँडमेड आहेत हे. 5 इंचाचे जे गणपती किंवा देव असतात आपल्याकडे, तर त्यांच्यासाठी हे छोटेसे असे हार आहेत. त्याच्यामध्ये प्राजक्ताचे, त्याच्यामध्ये आपल्याला ही कस्टमाइज साईज करून मिळते. हे बघा, हे आपण पाहू शकता. ही अशी साईज आहेत. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या जी तुम्ही सांगाल त्या साईजमध्ये आपल्याला अवेलेबल होतील. त्यानंतर आहेत हे फॅब्रिकमध्ये असेच हार आहेत छोट्या साईजमध्ये. ह्याच्यामध्ये
भरपूर रंग आहेत याच्यामध्ये. हे बघा, फोटोला वगैरे घालू शकतो. फोटोला वगैरे घालू शकता आणि पूर्णपणे सगळे फॅब्रिक मध्ये आहेत. साईज वाईज तुम्हाला हार मिळतील. तसेच आपल्याकडे हे बघा सुंदर असे जुईचे पण हार आहेत, जे अतिशय आत्ता ताजी फुलं काढून आपण बनवल्यासारखे असे, आणि हे वॉशेबल आहेत. ह्याच्यामध्ये पण सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या साईज मिळतील. तसेच हे बघा, हे गुलाबाचे असे छोटे हार आहेत, असे छोट्यामध्ये. त्यानंतर हे सुद्धा असे हार आहेत जे आपण मगाशी बघितले 5 इंचाच्या गणपतीसाठी वगैरे, तर त्या साईजमध्ये आपल्याला ही मोठी साईज मिळेल. ह्यापेक्षा सुद्धा मोठी साईज आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि हे खूप नाजूक काम असं आहे आपल्याकडे आणि खूप सुंदर कॉम्बिनेशन केलेले आहेत. ह्याला हे बॉक्स कटिंग म्हणतो आम्ही. त्या बॉक्स कटिंगमध्ये असे हार आहेत. त्याच्यानंतर आता येते आपल्याकडे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमेच्या निमित्तसुद्धा असे चाफ्याचे सुद्धा हार आपल्याला मिळतील. अशा कंठ्यांमध्ये सोनचाफा. हां, तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला साईजनुसार मोठे हार मिळतील. तसेच 12 इंचासाठी आपल्याकडे मूर्त्यांसाठी पण हार आहेत ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर लक्ष्मीसाठी, गौरीसाठी, वरदलक्ष्मीसाठी असे सुद्धा हार आहेत. तर कमळामध्ये आहेत हे, आणि हे सुद्धा फॅब्रिकमध्येच आहेत. आणि हे वॉशसुद्धा तुम्ही करू शकता, रेग्युलरसुद्धा यूज ह्याचा करू शकता. त्याच्यानंतर असे सुंदर कलर कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा हार आहेत. आणि हा आता आपले गणपती बाप्पा येतील तर फोटोला किंवा मूर्तीला सुद्धा हा असा हार आपण घालू शकता. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्रावण महिना आला की सण तर हे येतातच. तर आता येतो पहिला वरदलक्ष्मी व्रताचा महिना श्रावण. तर त्याच्यासाठी आम्ही असं सुंदर लक्ष्मीचं हे सेट बनवलेला आहे. तर त्या सेटमध्ये तुम्हाला अशा गोष्टी आहेत की त्या लक्ष्मी व्रतासाठी पण होणार, तुम्हाला गणपतीच्या गौरीसाठी सुद्धा होणार, किंवा दसऱ्यातल्या घटस्थापनेच्या महालक्ष्मीच्यासाठी होणार. तसेच मार्गशीर्षमधले डिसेंबरचं महालक्ष्मी व्रत असतात त्याच्या सगळ्यासाठी ज्या यूज होणाऱ्या वस्तू आहेत त्या आम्ही कशा पद्धतीने सजवल्या आहेत हे तुम्हाला आता आम्ही दाखवतो. याच्यामध्ये हे सर्वप्रथम तोरण लावलेलं आहे कपड्याचं. त्याच्यानंतर असा हा 3 फीटचा बॅकड्रॉप केलेला आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर हा चौरंग आहे. चौरंगावरती जे कवर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स आमच्याकडे मिळतील. तसेच आमच्याकडे खणामध्ये सुद्धा फ्रिलमधले तुम्हाला चौरंग कवर मिळतील. त्याच्यानंतर हे असे केळीचे खांब आहेत, ते तुम्ही डेकोरेशनसाठी पण यूज करू शकता, किंवा सत्यनारायणाच्या पूजेच्या टायमाला सुद्धा तुम्हाला ह्या केळीच्या खांबांचा उपयोग होऊ शकतो. त्या खांबामध्ये नाही, हे फॅब्रिकमध्ये आहे. तर केळीचे खांब मिळतील. तसेच आपल्याला दिवा लावण्यासाठी असे समईला डेकोरेटिव्ह लटकन्स मिळतील. त्याच्यानंतर विविध प्रकारच्या गजरे आणि माळा पण आहेत की त्या तुम्ही लावून सुशोभित करू शकता, समई आणि पूर्ण मकर ह्याचं. त्याच्यानंतर हे जे देवाला घातलेली प्रभावळ आहे, ही प्रभावळ ती तुम्ही देवीच्या वरती सुद्धा डोक्याला लावू शकता, किंवा गळ्याभोवती घालून पण एक अलंकार म्हणून त्याचा यूज करू शकता. तसेच आपले छोटे फ्रेम असतात, त्या फ्रेमला सुद्धा तुम्ही त्या चिकटवू शकता हाराच्या पद्धतीने. त्याच्यानंतर हल्ली आता हा स्पेशल कॉईनमध्ये आम्ही माळ आणलेली आहे घालायला. त्याच्यामध्ये खूप सुंदर अशी याच्यामध्ये तुम्हाला कलर्स मिळतील. हा लक्ष्मी कॉईन हे आहे माळ बनवलेली. कपड्याच्या माळा दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर्स अवेलेबल आहेत. तसेच अशी फुलांची वेणी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 3 साईजमध्ये वेण्या मिळतील. तर अशी मातीमध्ये तुम्हाला लक्ष्मीची पावलं सुद्धा मिळतील आपल्याकडे. त्याच्यानंतर लक्ष्मीला प्रिय असलेलं लक्ष्मी कमळ, हे तुम्हाला असं कमळ सुद्धा देवाजवळ ठेवायला मिळेल, देवीजवळ. त्याच्यामध्ये कलर्स आहेत, त्याच्यामध्ये 3 कलर आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर अशी विड्याची पानं आणि सुपारी, विडा सुपारी मिळेल तुम्हाला. हे पण वॉशेबल आहे, रियूज करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर अशी ही वेल्वेट फॅब्रिक मधल्या रांगोळ्यांची कमळं आहेत. हा कपडा आहे याच्यामध्ये OHP शीट वरती केलेला. तसेच ही फॅब्रिक मध्ये शुभला पावला, लक्ष्मीची पावलं आहेत, ही सुद्धा तुम्ही डेकोरेशनसाठी वापरू शकता. तसेच ह्या थ्रेडवरच्या रांगोळ्या कमळच्या पानावरती आहे. एक स्पेशल असं आहे म्हणजे लक्ष्मीचं प्रिय कमळ, तर हे कमळाचं पान आहे आणि त्याच्यावरती हे क्ले मध्ये कमळ केलेलं आहे.
तर ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला आमची मूर्ती ठेवून दाखवलं आहे की ते कसं वाटेल. तर ही 3 इंचाची मूर्ती आहे. आमच्याकडे 3 इंच आणि 6 इंचामध्ये कमळ अवेलेबल आहे की त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या देवाच्या मूर्त्या ठेवू शकता. तसेच त्याच्याबरोबर छोट्या मूर्त्यांना घालायला असे डायमंडमधले छोटेशा हार आम्ही ठेवलेले आहेत. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर्स मिळतील. आणि कमळाची दुसरी अशी एक स्पेशालिटी आहे की याच्या तुम्हाला जेवढं इंच हवं आहे तेवढं पण तुम्हाला कस्टमाइज करून कमळ मिळू शकतं. तसेच एक कळीमध्ये एक थोडं फुललेलं कमळ हे देठमध्ये सुद्धा मिळेल की ते तुम्ही जर कोणाच्या मूर्त्या असतील गणपतीच्या किंवा देवीच्या तर त्याच्या हातामध्ये सुद्धा तुम्ही ते ठेवू शकता. असे विविध प्रकारचे असे छान छान वस्तू आहेत. तर तुम्ही आम्हाला लवकरात लवकर संपर्क करा दिलेल्या स्क्रीनवरती. तर मंडळी, जर का आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे जर का कोणी चॅनलवर नवीन असेल, व्हिडिओ पाहत असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि असाच सपोर्ट राहू द्या. धन्यवाद.